हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. राजाचं जीवन आणि 4 राण्यांची ओळख. अतिप्राचीन काळी अमर्त्य नावाचं एक भव्य राज्य होतं. हे राज्य वैभव, संपत्ती आणि सामर्थ्याने संपूर्ण खंडावर प्रसिद्ध होतं. अमर्त्याचा राजा विक्रमसेन नावाचा होता. विक्रमसेन पराक्रमी, बुद्धिमान आणि यशस्वी शासक होता. त्याच्या राजवाड्याला सोन्याच्या गजांनी सजवलेल्या दरवाजे होते. दालनात हिरे माणिकांच्या झुंबरांचा झगमगाट होता, तर अंगणामध्ये शेकडो सेवक नेहमी हजर असायचे. राज्याच्या सीमांवर बलाढ्य सैन्य तैनात होतं. प्रजा सुखी होती. राजा म्हणायचा, माझं आयुष्य अतुलनीय आहे. देवाने मला जे दिलं आहे ते कुणालाही मिळालं नाही. पण या वैभवाच्या आड त्याच्या जीवनात 4 राण्या होत्या. पहिली राणी म्हणजे त्याचं शरीर. पहिली राणी इतकी अद्वितीय सुंदर होती की तिच्या सौंदर्याकडे बघून चंद्र ताऱ्यांनाही लाज वाटे. राजा तिला तासनतास न्याहाळत बसायचा. तिच्यासाठी सुवर्णखचित वस्त्र, मोत्यांच्या माळा, सुगंधी अत्तर हे सर्व तो आणायचा. राजा मनात म्हणायचा, हीच माझ्या जीवनाची खरी साथ आहे. तिच्याशिवाय मी काहीच नाही. तो इतका तिच्या मोहात गुंतला होता की इतर कुणालाही वेळ द्यायची त्याला फुरसतच नसायची. खरं तर ही राणी म्हणजे राजाचं स्वतःचं शरीर होतं, ज्याचं तो सतत कौतुक करत होता. दुसरी राणी म्हणजे नातेसंबंध, मुले, समाज. दुसरी राणी ही देखणी होती, पण तिचं वैशिष्ट्य वेगळं होतं. ती राजाला नेहमी जवळ हवीशी वाटायची. राज्यभरातील मंत्री, प्रजा, नातेवाईक, मुलं हे सगळं तिच्या रूपात होतं. राजा म्हणायचा, ही राणीच माझा आधार आहे. माझं कुटुंब, माझी स्नेही यांच्याशिवाय मी एकटा आहे. त्यांना खुश ठेवणं, त्यांची मर्जी मिळवणं यासाठी तो आयुष्यभर झटत होता. तिसरी राणी म्हणजे संपत्ती. तिसरी राणी इतकी तेजस्वी होती की जिथे जाई तिथे लोक थक्क होत. राजा तिला नेहमी आपल्यासोबत घेऊन फिरायचा. दालनात, मेळाव्यात, परदेशी प्रवासात. ही राणी म्हणजे त्याची संपत्ती. सोनं, दागिने, रथ, हत्ती, जमीन, दान, उत्सव यांचं प्रतीक होती. राजा विश्वासाने म्हणायचा, तीच माझी खरी ताकद आहे, जिच्यामुळे जगभर माझं नाव गाजतं. चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म. चौथी राणी मात्र वेगळीच होती. तिच्या अंगावर साधा पांढरा कपडा, चेहऱ्यावर शांत भाव, अंगावर मांस नाही, इतकी क्रूर. तिच्याकडे कोणी लक्षही देत नसे. राजा तिला कधी दागिनेही दिले नाही, कधी तिच्याशी हळूवार बोलला देखील नाही. त्याला वाटायचं, ही काही महत्त्वाची नाही, हिच्यासाठी वेळ घालवण्यात अर्थच नाही. ती मात्र शांतपणे राजाच्या मागे उभी असायची. कधी त्याला हसून बघे, कधी त्याच्या मनातल्या काळजाचं ओझं हलकं करायची. असा ती नेहमी प्रयत्न करत होती. पण राजा तिला कायम दुर्लक्षित करत होता. राजाचा अभिमान विक्रमसेनेला वाटत होतं की या 4 राण्यांपैकी पहिल्या 3 राण्यांवर त्याचं आयुष्य अवलंबून आहे. तो गर्वाने म्हणत असे, माझं शरीर, माझं कुटुंब आणि माझी संपत्ती हाच माझा खरा आधार आहे. मी कधीच एकटा नाही. पण काळ हळूहळू आपलं काम करत होता. शरीर कमकुवत होत होतं, नात्यांमध्ये भेगा पडत होत्या, संपत्तीचा मोह वाढत होता आणि चौथी राणी मात्र त्याच्याकडे नजरेआड उभी होती. पहिली राणी म्हणजे शरीर. राजा विक्रमसेन तरुणपणी अतिशय बलवान होता. त्याचे रुंद खांदे, टवटवीत डोळे, ताठ कण्यावरची उभी चाल पाहून सगळा दरबार थक्क होत असे. त्याच्या हातात तलवार आली की शत्रू देखील थरथरत कापत होते. तो रोज सकाळी आरशात स्वतःकडे पाहायचा. त्याला वाटायचं, माझं हे तेजस्वी रूप माझं बलवान शरीरच आहे, माझं खरं सामर्थ्य आहे. त्याची पहिली राणी म्हणजेच त्याचं शरीर. त्याला जीवापाड प्रिय होतं. त्याच्यासाठी तो रोज राजवैद्यकांकडून औषधी घेत.
स्नान, सुगंधी तेल, सुंदर वस्त्र काहीही कमी नसायचं. दरबारात, उत्सवात, युद्धात सर्वत्र तो आपल्या अंगावरच्या सौंदर्यावर गर्व करत होता. तरुण अवस्थेत त्याला वाटायचं हे शरीर अमर आहे, याच्या जोरावर मी नेहमी जिंकणार. तो अनेक वेळा शिकार करत असे, रानात वाघाला समोरून भिडत असे, लढाईत त्याची छाती पुढे आणि शत्रू मागे पळत होते. दरबारातल्या स्त्रिया त्याच्याकडे कौतुकाने बघत होत्या. प्रजा त्याला देवासारखं सुंदर म्हणत असे. राजा अधिकच गर्विष्ठ होत गेला. बदलाची चाहूल लागते, पण हळूहळू काळाने आपलं काम सुरू केलं होतं. त्याच्या केसांमध्ये पांढरेपण उतरू लागलं. संध्याकाळी डोळ्यांना नीट दिसेनासं झालं. शिकार करताना पाय थकून जायचे. राजा चिडचिड करू लागला. आरशात स्वतःकडे पाहून तो म्हणायचा, हे मी आहे का? माझं ते तरुण रूप कुठे गेलं? त्याच्या दरबारातील लोकही आता हळूहळू कुजबूज करू लागले होते. राजा म्हातारा होत चाललाय. ही कुजबूज त्याला असह्य वाटायची. आजारपण एक दिवस तो अचानक तापेने खाटेवर पडला. वैद्य आले, औषधी दिली, पण बरे होण्याऐवजी त्याची शक्ती आणखीन कमी झाली. त्याच्या अंगावरचा तेज कमी होत गेलं. पाय थरथरू लागले. तो पहिल्या राणीला म्हणजे शरीराला हाक मारतो, तू माझी सर्वात प्रिय आहेस, तूच माझं खरं धन आहेस, तू मला साथ दे ना. पण शरीर थकलेलं होतं. त्याचे डोळे खोल गेले होते. चेहरा पांढरा पडला होता. ते शरीर म्हणालं, राजान, मी तुझ्यासोबत एवढंच करू शकते. मृत्यूच्या क्षणी मी तुला सोडून जाईन. राख, धूळ, माती हाच माझा शेवट आहे. राजाची हतबलता हे ऐकून राजाचा जीव उचमळून निघतो. तो रडत म्हणतो, मी आयुष्यभर तुझ्यासाठी जपलं, सजवलं, औषधी घेतल्या, तुला देव मानलं आणि शेवटी तू मला एकटं टाकून जाणार आहेस. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला. मी ज्या गोष्टीला सर्वस्व मानलं ती इतकी क्षणभंगूर असेल असं वाटलं नव्हतं. आणि ती निघाली. हा पहिल्या राणीचा प्रसंग. यातून राजाला पहिल्यांदा जाणवतं की शरीरावरचा मोह व्यर्थ आहे, कारण मृत्यूच्या पुढे त्याची काहीच किंमत नाही. दुसरी राणी, नातेसंबंध, मुले आणि समाज. राजा विक्रमसेन आजारी पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज हरवून गेलं होतं. आता तो जाणून घेऊ लागला की पहिली राणी म्हणजे शरीर मृत्यूपर्यंत त्याला सोडून जाईल. त्याने विचार केला, बरं, शरीर सोडलं तर काय झालं? माझ्याकडे दुसरी राणी आहे. माझी मुलं, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझा समाज हे नक्कीच मला एकटं सोडणार नाहीत. दरबारात त्याची मुलं उभी होती. राजकुमार, राजकन्या, त्याची पत्नी, मंत्री, समाजातील प्रतिष्ठित लोक सगळे राजाच्या पलंगाभोवती जमले होते. राजा डोळे पाणावून म्हणाला, माझं कुटुंब, माझे लाडके राजकुमार, माझ्या प्रिय कन्या, तुम्ही नक्की माझ्यासोबत राहाल ना? मी आयुष्यभर तुमच्यासाठी राज्य चालवलं, सुखसोयी दिल्या, शत्रूंपासून रक्षा केली. आता माझ्या शेवटच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत याल ना? राजकुमारांनी हात जोडले. डोळ्यातून पाणी आलं, पण ते हळूवार आवाजात म्हणाले, राजान, आम्ही तुमच्यावर प्राण्यापेक्षा जास्त प्रेम करतो, पण मरणाच्या प्रवासात कोणीच तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. आम्ही तुम्हाला फक्त स्मशानापर्यंत साथ देऊ शकतो. त्या पलीकडे मात्र आम्हालाही तुमच्यापासून दूर व्हावं लागेल. मंत्री पुढे सरसावला, महाराज, आपण राज्यासाठी इतकं केलं, आपली आठवण कायम राहील. आपल्या नावाने मंदिरे, चौक, रस्ते होऊ शकतील, पण प्रत्यक्ष मृत्यूच्या वाटेवर आम्ही कोणीही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. राजा सुन्न झाला. त्याला आठवलं त्याने मुलांसाठी किती सोन्याचे महल उभारले, समाजासाठी किती यज्ञयाग केला, उत्सव साजरे केले. त्याने किती वेळा आपल्या प्रजेकरता युद्ध लढली, आपलं रक्त सांडलं. तो हळूच म्हणाला, मी तुमच्यासाठी आयुष्यभर दिलं आणि शेवटी तुम्ही फक्त स्मशानापर्यंत. त्यानंतर मी पूर्णपणे एकटा झालो. मुलं रडत होती, प्रजा व्याकुळ होती, पण कुणीही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हतं.
कारण मृत्यूच्या पलीकडे कोणीच त्याच्यासोबत जाऊ शकत नव्हतं. पहिल्या 2 राण्यांचा निरोप राजाच्या मनात आता वेदना आणि पोकळी निर्माण झाली होती. पहिली राणी शरीर त्याला सोडून जाणार होती, तर दुसरी राणी नातेवाईक समाज फक्त स्मशानापर्यंत होते. राजा मनात म्हणाला, ज्या लोकांसाठी मी आयुष्यभर धावलो, ज्यांच्यासाठी मी जीव ओतला, त्यांची साथही क्षणभंगूर निघाली. त्याचे हृदय जड झाले, त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. हा होता दुसऱ्या राणीचा प्रसंग. यातून राजाला उमगलं, नाती, कुटुंब, समाज कितीही प्रिय असले तरी मृत्यूच्या पुढे त्यांची साथ संपते. तिसरी राणी म्हणजे पैसा आणि संपत्ती. राजा विक्रमसेन अजूनही आशावादी होता. त्याला शरीराने साथ सोडली, नातेसंबंध फक्त स्मशानापर्यंत साथ देणार हेही कळालं. पण त्याच्या मनात विचार आला, मी आयुष्यभर सोनं, चांदी, हिरे, रत्ने, जमीन, जुमला, घोडे, हत्ती, महाल जमा केली. ही तिसरी राणी माझी संपत्ती नक्कीच माझ्यासोबत येईल. कारण मी तिच्यासाठी किती कष्ट घेतले, किती रात्री झोपलो नाही, किती युद्ध लढलो. राजा आपल्या खनिजाजवळ नेण्यास सांगतो. त्याने सोनेरी पेट्या, हिरेजडित मुकुट, रत्नखचित तलवारी पाहिल्या. संपत्तीची राणी जणू त्याच्यासमोरच उभी होती, चमचमत्या रूपाने. राजा प्रेमळ आवाजात म्हणाला, माझी प्रिय राणी, माझं सगळं आयुष्य तुलाच दिलं. तुझ्यासाठी मी अन्याय केला, शत्रू मारले, प्रजेवर कर लादले. आता तरी तू माझ्या मृत्यू प्रवासात माझ्यासोबत येशील ना? संपत्तीचं रूप हसून बोललं, राजन, तुम्ही माझ्यावर खरंच जीव ओवाळून टाकला, पण मला क्षमा करा. मी तुमच्यासोबत एकही पाऊल येऊ शकत नाही. तुम्ही डोळे मिटलात की हे महाल दुसऱ्याचे होतील, हे हिरे रत्ने दुसरे घालतील, तुमचं सोनं दुसरे उधळतील. राजाला धक्का बसतो. राजा हादरतो. काय? मी इतकं आयुष्य तुझ्यासाठी घालवलं आणि शेवटी तू मला सोडून देणार? संपत्ती म्हणाली, होय महाराज, मी कायमच या जगात राहते. आज तुमची आहे, उद्या दुसऱ्याची होईल. मृत्यू पलीकडे माझा पत्ता नाही. राजाचं दुःख आता खनिजाच्या दालनात कोसळलं. त्याला जाणवलं, पहिली राणी शरीर सोडून जाणार, दुसरी राणी नातेवाईक समाज स्मशानापर्यंत येणार आणि तिसरी आता संपत्ती, ती तर मृत्यूच्या क्षणालाच गायब. तो आर्त स्वरात म्हणाला, माझं आयुष्य मी कशासाठी घालवलं? ज्याच्यावर मी सर्वाधिक विश्वास ठेवला ते सारेच मला सोडून गेले. हा तिसऱ्या राणीचा प्रसंग. यातून राजाला उमगलं, पैसा, वैभव, संपत्ती मृत्यूच्या पलीकडे निरुपयोगी असतात. चौथी राणी म्हणजे धर्म, पुण्यकर्म, सदाचार. राजा विक्रमसेन आता जवळजवळ खचून गेला होता. पहिली राणी शरीर सोडून गेली होती, दुसरी नातेवाईक फक्त स्मशानापर्यंत आले, तिसरी संपत्ती तर मृत्यूच्या क्षणीच निसटून गेली. राजा एकटाच पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, आता कुणाकडे जाऊ? कोण आहे असा जो माझ्यासोबत या शेवटच्या प्रवासात चालेल? चौथ्या राणीचं दर्शन तेवढ्यात मंद प्रकाशात एक कोमल पण थोडी क्रूश अशी राणी त्याच्यासमोर आली. तिच्या डोळ्यात माया होती, चेहऱ्यावर शांतता होती. ती साध्या वस्त्रांमध्ये होती, सोन्या रत्नांचा लवलेशही नव्हता. राजा आश्चर्याने म्हणाला, तू कोण? मी तुला आयुष्यात फारसं पाहिलं नाही. राणी हसली आणि म्हणाली, महाराज, मी आहे तुमची चौथी राणी. धर्म, पुण्यकर्म आणि सदाचार. मी नेहमीच तुमच्यासोबत होते, पण तुम्ही मला कधी महत्त्वच दिलं नाही. तुम्ही मला नेहमी दुर्लक्षित केलं. कधी कधी माझा अपमानही केला, पण तरीही मीच ती आहे जी मृत्यूनंतर तुमच्यासोबत राहील. राजाचे डोळे उघडतात. राजा स्तब्ध झाला. त्याच्या मनात जुन्या आठवणी चमकून गेल्या. कधी त्याने गरिबाला मदत केली होती, कधी सत्यासाठी उभा राहिला होता, कधी दीनदुबळ्यांचं ऐकलं होतं. पण त्याच वेळी त्याने अनेकदा अन्यायही केला होता.
चौथी राणी पुढे म्हणाली, महाराज, मृत्यूपलीकडे फक्त मीच तुमच्यासोबत येईन. तुमचे पुण्यकर्म तुम्हाला साथ देतील, तर पापकर्म तुम्हाला खाली खेचतील. शरीर, संपत्ती, नाती हे तात्पुरते आहेत. खरं धन म्हणजे पुण्य. राजाचा आत्मबोध. राजा डोळे मिटून रडू लागला. अगं राणी, मी तुला आयुष्यभर विसरलो आणि ज्यांना महत्त्व दिलं ते सारे मला सोडून गेले. जर मला हे आधी कळालं असतं तर माझं आयुष्य वेगळं असतं. राणी शांतपणे म्हणाली, महाराज, अजूनही उशीर झालेला नाही. जिवंत असताना माणसं बदलू शकतात. माझं ऐका, सत्याचं पालन करा, दयाळूपणा ठेवा आणि न्यायाने राज्य करा. मग मी कायम तुमच्यासोबत राहीन. राजा विक्रमसेनला अखेर खरी जाणीव झाली. त्याने त्या दिवसापासून शरीराच्या, नात्यांच्या, संपत्तीच्या मागे धावणं थांबवलं. त्याने धर्म, सदाचार, दया, प्रामाणिकपणा यांना जीवनात अग्रस्थान दिलं आणि तो खऱ्या अर्थाने धर्मराज म्हणून ओळखला जाऊ लागला. या कथेचा संदेश: शरीर तात्पुरतं आहे, नाती फक्त स्मशानापर्यंत आहेत, पैसा मृत्यूच्या क्षणी सोडतो, पण धर्म, पुण्यकर्म, सदाचार हेच मृत्यूनंतरही आपल्यासोबत राहतात. चला मग या कथेचा भावनिक शेवट थोड्या काव्यात्मक स्वरूपात होतो. राजाचा आत्मदो, शरीर, नाती, पैसा सारे दूर झाले. जीवनाच्या शेवटी मिळाली खरीच भूल. धर्मच सोबती, पुण्यकर्माची साथ सदैव राहतील, हेच खरं नातं. जगात आपण कितीही धावपळ केली, सोनं, चांदी, नाती सारे मागे पडले, पण चांगले कर्म, दया, सत्याचा मार्ग यांचं फळ सोबत नेतं मृत्यूपार. म्हणूनच धर्मच खरी चौथी राणी आहे, जी कधीही आपल्याला एकटं सोडत नाही. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.